महार वतन जमिनीच्या संदर्भामध्ये मुंबई आझाद मैदान येथे गेले 11 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले असताना शशिकांत दारोळे यांनी प्रशासनाकडे प्रमुख मागण्या केल्या होत्या की महार वतनाच्या जमिनी बेकायदेशीरपणे हस्तांतरण झाल्या आहेत, त्या वतनदारांना परत करा. महार वतनाच्या जमिनीचे अनधिकृत जे खरेदी विक्रीचे व्यवहार झाले आहेत ते रद्द करा. तसेच महार वतनदाराच्या जमिनीवर लावलेला कुळ कायदा रद्द करा यासह अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. या संदर्भात या मागण्यांची प्रशासनाने दखल घेऊन मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच महार वतन जमिनी आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी दादागिरीने जमिनी हडप केल्या याची तपासणी होऊन ज्या जमिनी त्यांच्या ताब्यात आहेत त्या परत करणार आहेत असे लेखी आश्वासन दिले आहे. यापुढे महार वतनाच्या जमिनी ज्या ज्या ठिकाणी आहेत त्याचा आढावा घेणार आहे असे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे यांनी सांगितले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे हे महार वतन जमिनीच्या संदर्भामध्ये गेल्या 11 दिवसापासून मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आमरण उपोषण त्यांचं या ठिकाणी सुरू आहे. आज बघू शकतो आमरण उपोषणाचा आज 11वा दिवस आहे आणि या सरकारकडून आज त्यांना काय निवेदन देण्यात आलं या संदर्भामध्ये माहिती आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया. की सर्वात प्रथम भाऊ तुम्हाला जय भीम. आज शासनाकडून तुम्हाला आज तुमचा उपोषणाचा 11वा दिवस आहे. आज 11वा दिवस असताना शासनाकडून तुम्हाला जे पत्रक आलं या पत्रकाचं नेमकी पत्र काय आलेलं आहे तुम्हाला? आम्ही 20/1/2024 रोजीपासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी महार वतनदारांच्या वारसांना पुन्हा रिस्टोर करा तसेच परत करा या मागण्यांसाठी आम्ही आझाद मैदान इथे बसलो होतो. आज आम्हाला 11वा दिवस आहे. आम्हाला प्रशासनाने आमची आज दखल घेतलेली आहे आणि आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांमध्ये आमच्या 4 मागण्या होत्या. तर 4 मागण्यांमध्ये आमच्या महार वतनाच्या जमिनी व महार वतनदारांना परत रिस्टोर करा. तसेच महार वतन जमिनीचे अनधिकृतपणे झालेले खरेदीचे विक्रीचे व्यवहार आहेत ते रद्द करा. तसेच महार वतन जमिनी पुन्हा महार वतनदारांना हस्तांतर करा. तसेच महार वतनदारांच्या जमिनीवर लागलेले कुळ हे रद्द करा. या पद्धतीच्या आमच्या मागण्या होत्या. या मागण्या प्रशासनाने आज आमची दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. तर भाऊ आता इथून पुढची जी तुमची जी भूमिका जी आहे ती भूमिका कशी असणार आहे नेमकी? आता ज्या मागण्यांमध्ये आम्हाला जे मंत्रालय या ठिकाणावरून जे पत्र निघालेले आहेत हे सर्व जिल्हाधिकारी या ठिकाणी आमचे पत्र काढलेले आहेत आणि त्या पत्रकामध्ये आमच्या 4 मागण्यांमध्ये महार वतनाच्या जमिनी ज्या ठिकाणी महार वतनाच्या जमिनी असतील व त्याच्यावर ज्या अनधिकृतपणे जे खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले असतील ते रद्द करण्यासाठी यापुढे कारवाई करण्यात येईल. तसेच महार वतन जमिनीवर जे अनधिकृतपणे दादागिरी दमदाटी दडपशाही करून ज्यांनी आत्ता जाणीवपूर्वक ताब्यामध्ये ठेवलेल्या असतील अशा जमिनीची तपासणी करून त्या ठिकाणीसुद्धा ज्या जमिनी ज्यांच्या आहेत त्यांच्या ताब्यामध्ये काढून देण्यासाठी प्रशासन तत्परतेने काम करणार आहे. तसेच महार वतन जमिनी ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या जमिनीचा आढावा घेऊन आम्ही यापुढे कारवाई करणार आहोत. भाऊ तुमच्या मागण्या कोणकोणत्या मान्य झालेल्या आहेत? आमच्या मागण्या झालेल्या आहेत मान्य. महार वतनाच्या जमिनी महार वतनदारांना पुन्हा रिस्टोर करा परत करा या मागणीसाठी ज्या ज्या ठिकाणी आता सर्वेमध्ये ज्या ज्या ठिकाणी महार वतनाच्या जमिनी सापडतील आणि ज्या पूर्वजांच्या 1940च्या कालखंडातल्या ज्या जमिनी असतील त्या तपासणी करून त्या महार वतनदारांना परत करण्यात येतील. तसेच महार वतन जमिनीचे जे अनधिकृतपणे खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले असतील ते खरेदी विक्रीचे व्यवहार रद्द करून त्या पुन्हा महार वतनदारांना परत करण्यात येतील. तसेच महार वतन जमिनी ज्या आत्ताच मी बोललो तुम्हाला की ज्या अनधिकृतपणे कुणाच्या ताब्यामध्ये असतील कोणी जाणीवपूर्वक ताब्यामध्ये ठेवलेल्या असतील दडपशाही करून तर त्यांच्याकडनं त्या काढून पुन्हा महार वतनदारांना परत करण्यात येतील. अशा प्रकारच्या मागण्या आमच्या मान्य झालेल्या आहेत आणि यापुढे अच्छा, म्हणजे तुमच्या उपोषणाला या ठिकाणी 100% यश आलेलं आहे असं म्हणायला काय अडचण नाही? 100% यशाला आलेलं आहे. परंतु शासनाचा एक विषय असा आहे की शासन दरबारी या ठिकाणी आमची एक मागणी त्यांनी तशी ठेवलेली. ऑलरेडी तर महार वतनाच्या जमिनीवर लागलेले कुळ रद्द झालेच पाहिजे आणि कारण सुप्रीम कोर्टाचा आदेश सांगतो की SC कॅटेगरीची जमीन SC कॅटेगरीचा
माणूस सोडून दुसरे अदर कुठलाही नॉन बॅकवर्ड समाज घेऊ शकत नाही. हां परंतु या पद्धतीची खरेदी विक्री झालेलीच आहे आणि कुळ हे लागलेलंच आहे. यासाठी आम्ही जी समिती नेमणार आहे त्या समितीच्या नियमानुसार आम्ही सुप्रीम कोर्टाची यापुढे धाव घेणार आहेत. परंतु मी सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो की या 11 दिवसामध्ये जो अनुभव आला त्या अनुभवानुसार सांगतो की समाजाने एकत्रितेनं काळाची गरज आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये जर आपण काम करत असाल तर सगळ्यामध्ये पहिली गोष्ट पक्ष संघटना या बाजूला ठेवून आपल्या समाजाच्या प्रश्नावर आपण आवाज उचलला पाहिजे. आपल्या ज्या गोरगरीब समाज आहे या गोरगरीब समाजाला न्याय देण्याचं काम संपूर्ण आंबेडकरी समाजातल्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी आपण उभं राहिलं पाहिजे. परंतु आपण असं न करता आपण जाणीवपूर्वक आपल्या समाजाची कुठंतरी दिशाभूल करून आपण समाजालाच वेठीस धरून आपण काम करतो. हे सगळं सोडून आपण समाजाचे प्रश्न उचलले पाहिजे, समाजाच्या प्रश्नावर आवाज उचलला पाहिजे व संपूर्ण समाजाला न्याय कसा मिळेल, संपूर्ण समाजाची पुढे उन्नती कशी होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं समाज संघटित झाला पाहिजे. परंतु समाज संघटित होऊन आज समाजामध्येच आपले लचके तोडणारे आपले काही पुढारी झालेले आहेत, यांना ओळखलं पाहिजे अशी माझी समाजाकडनं एक विनंती करतो की आपण समाजाला लचके तोडणारे पुढारी बाजूला ठेवून आपण समाज एकत्रित होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये सर्वांनी तत्परतेने काम केलं पाहिजे. काम करत असतानाच आपल्या ज्या आपण महारवतनाच्या जमिनी संदर्भामध्ये आपण जो लढा देत आहेत हा लढा आपला थांबलेला नाही आणि आपण काय असे वरात गाजवणारे नाही की वाजवला डिंडोरा आणि केली धमाल, तसं काही नाही. आपल्याला या पुढेही लढा चालू ठेवायचा आहे. जोपर्यंत आपल्या समाजाच्या जमिनी आपल्या समाजाच्या माणसांपर्यंत ज्यांच्यावर अत्याचार झालेला आहे अशा लोकांपर्यंत जोपर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत आपला लढा थांबणार नाही. आणि यापुढे मी आपल्या सर्वांना सर्व समाज बांधवांना कळवू इच्छितो की यापुढे शशिकांत दारोळे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या गावागावामध्ये पोहोचल. 3 महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण सर्वे करून आपल्याला जी कारवाई करायची आहे त्या कारवाईसाठी मी आपल्या सर्वांच्या पूर्ण खेडेगावामध्ये पोहोचणार आहे. त्या ठिकाणी सर्वांनी सहकार्य करावं व आपल्या ज्या महारवतनाच्या जमिनी असतील त्या जमिनीचे कागदपत्र आपण तयार ठेवावे. कारण आपली पुढील उचित धाव ही भूतो न भविष्य आपल्या लहान मुलांना आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठीच राहील एवढं मी सांगतो. थांबतो. जय भीम, जय संविधान. स्टार न्यूजसाठी भास्कर साळवे, नाशिक रोड.